कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी मधील जे आपण स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेतील स्वाध्याय क्रमांक 22.1 आज आपण घेऊन येणार आहोत. तर हा जो स्कॉलरशिपचं मेरिट असतं, तो मेरिट डिसाईड करणारा हा चॅप्टर आहे. खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळं शेवटपर्यंत पहा, कारण की ह्या चॅप्टरमध्ये मुलं अडत आहेत आणि ह्या चॅप्टरमध्येच मुलांना प्रश्न जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचा टॉपिक चला चालू करूया. एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेमी आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? आता बघा, घनाचे घनफळ काय असतं? घनाचे घनफळ काय असतं? बाजूचा घन असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बाजू माहीत झाली की आपल्याला घनाचे घनफळ काढता येते. मग येथे काय दिले हो आपल्याला? घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ. घनाचे पृष्ठफळ काय असतं? 6 कंसात बाजू वर्ग. आता घन काय असतो ते बघून घ्या. घन काय असतो? तर हा झाला घन. आपण कलर चेंज करूया याचा, म्हणजे कळल. ठीक आहे, एकच. ठीक आहे, जाऊ द्या. हा, ह्या घनाचं आपल्याला तर अशा पद्धतीचा जो घन आहे, तर त्याचं आपल्याला काय काढायचं आहे? घनफळ काढायचं आणि पृष्ठफळ दिले आणि त्याचं आपल्याला काढायचं आहे घनफळ. ठीक आहे, मग बघूया की आपल्याला घनाचे पृष्ठफळ काय असते? 6 आणि बाजू वर्ग. ठीक आहे, हो का, हे असा पद्धतीचा येईल तो. मग आपल्याला माहिती आहे की पृष्ठफळ किती दिलं आहे? 384 बरोबर 6 आणि बाजू वर्ग, बाजूचा वर्ग. जर आपण बघितलं 384ला आपण 6ने भागलं, 384 हे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात होईल, बरोबर बाजूचा वर्ग. 6 6 36, 6 चौक 24 बरोबर बाजू वर्ग. बाजू किती आली? बाजू आली 64चं वर्गमूळ 8. जर बाजू 8 आली तर 8चा घन किती येईल? तो येईल 512. आणि हे कशात दिलं आहे? चौरस सेंटीमीटर. तर हे कशात येईल? घन सेंटीमीटरमध्ये येईल. ठीक आहे, आपण काही युनिट चेंज केलेलं नाही, त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 2. एका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौरस सेमी आहे, तर त्या गोलाची त्रिज्या किती? आता लक्षात घ्या की गोलाचे पृष्ठफळ काय असते. बघा, हे सगळे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया. गोलाचे पृष्ठफळ काय असते? 4πr वर्ग. तेच किती दिले आपल्याला? 1386. मग 4πr वर्ग आपल्याला काय काढायचे? त्रिज्या काढायची. 4πr वर्ग बरोबर 1386. r वर्ग काय येईल? 1386 भागिले 4π. आता 4π म्हणजेच किती? 1386. पायची किंमत किती असते? 22/7. 7 वरती जाईल. ठीक आहे, आता याला जर आपण दिला 22ने भाग, 22 एके 22, 22 सख 32, 22 त्रिक 63. म्हणजेच आर वर्ग किती आला? 63 गुणिले 7 भागिले 4. म्हणजे आरची किंमत काय आली? वर्गमुळात 63 7 भागिले 4. आता जर वर्गमूळ काढलं तर हे किती येईल? वर येईल बघा 441 येईल यांचा गुणाकार भागिले 4. म्हणजेच किती? 21/4. 21/2. 21/2 म्हणजेच किती? 10.5. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा. 33 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 8 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती उतरवून त्यापासून 0.2 सेंटीमीटर जाडी व 6 सेंटीमीटर व्यास असलेल्या. आता इथं काय दिलंय? व्यास दिलाय. आपल्याला काय लागते फॉर्म्युला? त्रिज्या. म्हणजे त्रिज्या किती येईल? 3 सेमी.
3 सेमी त्रिज्या असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार होतील? बघा, काही चकत्या असू द्या किंवा दुसरे कोणतेही काही असू द्या, तर काय करता येईल बघा, चकत्या, एकूण चकत्या फॉर्म्युलाच लिहा, एकूण चकत्या बरोबर पहिलं कशापासून बनवलंय आपण? इष्टिकाची ती इष्टिका चितीचे घनफळ भागाकारामध्ये नाण्याचे घनफळ. आता जे नाणे आहे, नाण्याचा आकार म्हणजे कॉईनचा आकार, कॉईनचा आकार कसा असतो? वृत्तचितीसारखा असतो. कॉईनचा आकार कसा असतो? वृत्तचितीसारखा. मग ठीक आहे, वृत्तचिती सारखा असतो, असा असतो. ठीक आहे, छोटासाच आपण पकडला तर तो असा आकार येईल. ठीक आहे. मग आता इष्टिका चितीचे घनफळ काय असतंय? इष्टिका चितीचं घनफळ असतंय L × B × H. आपल्याला सगळंच दिलंय. ठीक आहे. आणि नाण्याचे घनफळ म्हणजे इष्टिका चितीचे घनफळ काय येईल? πr². हे H1 घेऊ, हे H2 घेऊ. ठीक आहे. आता L किती दिलाय? 33, 18 आणि 8. आणि भागाकारामध्ये पाय किती आहे? 22/7. R किती आहे? R आहे 3 आणि H किती आहे? 0.2. मग हे 7 भागाकारात आहे, ते वरती जाईल गुणाकारामध्ये. मग आता याला 11 ने भाग जाईल. 11 × 33, 11 × 2 = 22. 3 ला 3 गेलं, 3 × 18 आलं, 2 ने याला भाग गेला, 3 आलं. आता ह्या 2 ने जर याला भागलं तर हे आलं 40. ठीक आहे, 0.2 आहे, 1 0 वरती झाला. आणि राहिलं काय? 3, 40 आणि 7 यांचा गुणाकार किती आला? 4 × 12, 12 × 7 = 84. 840 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 बघा, घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ काय विचारले? घनाचे पृष्ठफळाबद्दल विचारले, किती टक्क्याने वाढेल? आता घनाची बाजू, आता घनाचे पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय असतो? घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 बाजू वर्ग. आपण बाजू x मानू, 6x² येईल. ठीक आहे. आता काय केलं की बाजू दुप्पट केली, बाजू झाली 2x, बाजू झाली 2x. मग काय येईल? 6 आणि 2x². किती झाला तो? 6 आणि 2² 4, 4x². हे किती आलं? 24x². ठीक आहे. आता टक्केवारी काढायची. आता टक्केवारी काढायची, मग हे 24x आणि 6x मधला फरक किती झालाय तो? तर तो झालाय 18. 24 - 24x² - 6x². भागाकारात काय येईल? कुणाशी कंपेअर केलंय? तर पहिल्याशी. तर 6x² गुणाकारात काय येईल? 100. ही येईल टक्केवारी. ठीक आहे. 24 मधून 6 गेलं, 18x² भागिले 6x² गुणिले 100. ह्या x² ला x² गेलं, 6 × 18 3 आणि 100चा गुणाकार आला 300. आपलं उत्तर आलं पर्याय 3. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 5. एका इष्टिका चितीच्या बाजू 30 सेंटीमीटर व 40 डेसिमीटर. आता येथे 40 डेसिमीटर आहे. 40 डेसिमीटर सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, कारण की हे सेंटीमीटरमध्ये हे आहे, हे पण सेंटीमीटरमध्ये आहे. ठीक आहे. तर आपल्याला ते कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. तर बघा, 40चं कन्व्हर्जन कसं होईल? तर ते होईल 400 सेंटीमीटर डेसिमीटरचं. 40 डेसिमीटरचं कन्व्हर्जन किती होईल? 400 सेंटीमीटर. मग आता आपण बघूया की एका इष्टिका चितीच्या बाजू 20 सेंटीमीटर. आता इष्टिका चितीचं आपल्याला काय काढावं लागेल? घनफळ. घनफळ काय येईल? सर्व बाजूंचा गुणाकारच येईल. 20, 30 आणि 400चा गुणाकार येईल. ठीक आहे. 20, 30 आणि 400चा गुणाकार येईल. किती आला तो गुणाकार बघा? 42 6 6 24. 24 आणि वरती 1 2 3 4 एवढे शून्य आले. बरोबर. जर आपण याला
1000ने भागलं तर आपल्याला काय येतं, किती लिटर पाणी मावेल हे येतं. मग ह्याला जर आपण 1000ने भागलं तर किती आलं, 240 लिटर पाणी मावेल. पर्याय प्रश्न 5चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, एका घनाचे घनफळ 216 घनसेमी आहे, तर त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ किती आहे. आता एका पृष्ठाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, की चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे. मग आपल्याला पहिली तर गोष्ट काय काढायची, की बाजू. आपल्याला महत्त्वाचं काय, की बाजू शोधणे. मग घनाचे घनफळ काय आहे, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन बरोबर किती आहे, 216. मग ह्याचं घन काढलं तर किती आली बाजू, बाजू किती आली 6. आणि 6चा वर्ग हे काय आलं, एका पृष्ठाचे क्षेत्रफळ काय येईल, बाजू वर्ग 6चा वर्ग 36. मग 36 काय येईल, सेंटीमीटर चौरसमध्ये येईल. बघा, क्षेत्रफळ कधी पण चौरस सेंटीमीटरमध्ये असतं, घनफळ कधीही घन सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नाही, पर्याय क्रमांक 3 पण येऊ शकत नाही, 3, 4, 2 येऊ शकत नाही. मग बघितलं तर 216 चुकीचं आहे, आलं उत्तर काय, ऑप्शन 2. ठीक आहे, सोपा होता प्रश्न. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 7. सेम टाईपचा आपण मागे एक प्रश्न बघितला बघा, घनाचे घनफळ दुप्पट झाले तर ते विचारलं होतं. आता इथं काय म्हणलंय, घनाचे घनफळ 1/8 पट झाले. घनफळ काय असते, बाजूचा घन. आता ते किती झालं, 1/8 पट झालं. आता हे जर 1/8 पट झालं, हे 1/8 झालं, तर बाजू पण 1/8च होईल. 1/8 बाजू घन असे येईल, ते 1/8 होईल. ठीक आहे. मग आता आपण जर त्याचं घनमूळ काढलं तर हे किती येईल, 1/2. तर बाजू किती पट केली असेल, तर ती बाजू केली असेल 1/2 पट. ठीक आहे, ह्याचं घनमूळ काढा, उत्तर येऊन जाईल. पुढील प्रश्न बघू, इष्टकाची तिच्या आकाराच्या लाकडी पेटीस बाहेरून रंग द्यायचा आहे. पेटीची लांबी 48 सेंटीमीटर, रुंदी 30 सेंटीमीटर व उंची 20 सेंटीमीटर असल्यास रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस असेल. आता बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढावं लागेल. आता पहिली तर गोष्ट तुम्ही समजून घ्या, की आपल्याला काय दिले, एक पेटी दिली, त्या पेटीला रंग द्यायचा आहे. मग आपल्याला 2 ऑप्शन आहेत, एक तर पृष्ठफळ काढायचं किंवा आपल्याला घनफळ काढायचं. तर ते आपण कसं डिसाईड करायचं, बघा येथे आपल्याला चौरस मीटर दिले. चौरस मीटर कशाचं युनिट असतं, क्षेत्रफळाचं. म्हणजेच क्षेत्रफळ पृष्ठफळ एकच झालं. म्हणजे आपल्याला इष्टिकाची तिच्या आकाराची जी पेटी आहे त्याचं काय काढायचं आहे आपल्याला, तर क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ काढायचं आहे. तर ते पृष्ठफळ काय असतं बघा, इष्टिकाची तिचे पृष्ठफळ असतं 2 कंसात LB LH अधिक BH. ठीक आहे. मग 2 48 30 अधिक 30 20 अधिक 48 आणि 20चा गुणाकार होईल. ठीक आहे. ठीक आहे, हे सगळं कशात आहे, सेंटीमीटरमध्ये. आता आपण जे उत्तर निघेल त्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करूया, पण आधी उत्तर काढूया. ठीक आहे. 2 कंसात किती येईल, 3000. ठीक आहे. उत्तर किती आलं, 6000 चौरस सेंटीमीटर. आता लक्षात घ्या, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 मीटरचा वर्ग बरोबर किती झालं, 10,000 सेंटीमीटर वर्ग. जर आपल्याला ह्याचं कन्वर्जन ह्याच्यामध्ये करायचं आहे मीटर वर्ग, तर आपल्याला कितीने भागावं लागेल, 10,000ने. 6/10 म्हणजेच किती, 0.6 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन चौरस मीटर. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. पुढील प्रश्न बघूया. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 204.1 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या तळाची त्रिज्या दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि त्याची लंब उंची विचारली आहे. आता शंकू बघूया आपण. शंकूचा काय,
की ह्याचे जे सगळे सूत्र आहेत तर ते आपण घेणारच आहोत. ह्या सूत्रांवर आपला सेपरेट एक व्हिडिओज बनेल. ठीक आहे. तर बघा हे वक्र पृष्ठफळ दिलं आहे आपल्याला सगळं आणि त्याची त्रिज्या दिली. त्रिज्या दिली हे दिले 5 सेंटीमीटर. दुसरी गोष्ट आपल्याला ह्या वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय असतोय. वक्र पृष्ठफळ शंकू, शंकूचे वक्र पृष्ठफळ काय असतं बघा. पाय आर एल हे किती दिले 204.1. याच्यावरून आपल्याला काय निघेल एल. हे एल आहे. हे काय आहे हे एल आहे. आणि आपल्याला काय विचारले त्यांनी हे आतमधली उंची विचारली एच विचारले. ठीक आहे. लक्षात घ्या आपल्याला एच विचारले आपल्याला दिले एल. आपल्याला एल काढावं लागेल. शंकूचे वक्र पृष्ठफळावरून आपल्याला एल काढावं लागेल. आपल्याला आर दिलेला आहे मग आपण त्याच्यावरून पायथागोरसचा थेरम वापरून एच काढू शकतो. तर बघा हे कसं सोडवायचं. आता आपल्याला पायची किंमत दिली 3.14, आर दिले 5 आणि एल. तर बघा 204.1 हे काय होईल पाय आर भागिलेलं जाईल. मग किती होईल 3.14 आणि आरची किंमत 5. 204.1 भागिले 15.7 पॉईंट घालवला आपण भागिले 157. आता 157 ने वरच्या संख्येला पूर्ण भाग जात असेल त्यावेळेसच वर्गमूळ निघणार आहे. त्यावेळेसच हे आपल्याला पायथागोरसचा थेरम पण तयार होईल वर्गमूळ पण निघेल. मग बघा 7 ने 157 ने 157 ची 10 पट किती असेल 1570. आणि त्याच्यानंतर थोडीशीच मोठी संख्या आहे म्हणजे 7 ने कोणत्या संख्येला गुणल्यावर शेवटी 1 येतं तर 3 ला गुणल्यावर म्हणजे 13 असू शकतं का चेक करूया. तरी 7 91 तरी 5 65 65 आणि 4 65 आणि 9 74 13 आणि 7 20. म्हणजे आपण जर बघितलं तर या संख्येला 13 ने भाग जातोय. मग जर ही 13 आली तर 5 काय आहे 5 बेस आहे 13 कर्ण आहे तर हाईट किती येईल 12. पायथागोरसचं त्रिकुट आहे 5 12 13. त्याच्यावरून आपल्याला हाईट काढता आली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10. एका आयताकृती पत्र्याची लांबी असा हा आयताकृती पत्रा दिलाय. त्याची लांबी दिली 88 सेंटीमीटर आणि रुंदी दिली 20 सेंटीमीटर. आणि आपल्याला जो ही नळी बनवायला सांगितली तर ती नळी अशी बनणार आहे बघा. जी नळी बनेल ती अशी नळी बनेल. ही असेल 20 सेंटीमीटर आणि ह्या 88 सेंटीमीटरचा परिघ बनेल. परिघ ह्या 88 सेंटीमीटरचा काय बनणार आहे परिघ बनणार आहे असं लक्षात घ्या. मग जर तो 88 सेंटीमीटरचा परिघ बनणार आहे तर काय फॉर्म्युला येईल बघा. आपल्याला दिलेच काय त्यांनी की आयताची लांबी नळीच्या कडेच्या परिघा एवढी असेल. मग आयताची लांबी आणि नळीचा परिघ एकच असेल. आपल्याला नळीच्या परिघावरून काय काढता येईल तर रेडियस काढता येईल. जर आपल्याला बघा आपल्याला काय इन द एंड काय काढायचं आहे आपल्याला की नळीत किती घनसेमी हवा बसेल. आता हवा बसेल किंवा पाणी बसेल काही बसायचं असेल तर आपण काय काढतो त्या गोष्टीचे घनफळ काढतो. मग घनफळ काढायचे असेल आपल्याला आता ही वृत्तचिती येते त्याचं घनफळ काय असतं पाय आर वर्ग एच. ठीक आहे. एच तर दिलेला आहे आपल्याला 20 आपल्याला काढायचा आहे आर. मग आर कुठून निघणार आहे ह्या 88 सेंटीमीटर मधून. कारण की ह्या 88 सेंटीमीटर काय जे आपली वृत्तचिती निघणार आहे त्याचा परिघच येतो म्हणजे 2 पाय आर किती आहे 88. आरची किंमत किती आली 88 भागिले 2 इथं 22 वरती 7 आरची किंमत आली 14. मग आपल्याला पाय आर वर्ग एच काढायचं आहे. पाय किती 22/7. आर किती दिलाय आपल्याला आर आपण आत्ताच काढला 14 आणि रुंदी किती आहे 20. 7ची दुप्पट 22 दुने 44 14 दुने 28 280 आणि 44चा गुणाकार किती येतो तर तो येतो
12,320 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. एका शंकूची उंची 18 सेंटीमीटर व त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर शंकूचे घनफळ किती? ठीक आहे. आता शंकूचे घनफळचा फॉर्म्युला काय? शंकूचे घनफळ आहे 1/3 पाय आर वर्ग एच. आपल्याला सगळंच दिले 1/3. पाय माहिती आहे आपल्याला 22/7. आर किती दिलाय 7 आणि एच किती आहे 18. सोपं आहे. 7ला 7 जाईल, 3 6 पट 18, 22 सख 7 सख 42, 22 आणि 42चा गुणाकार तो किती येईल 924. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. 3.5 मीटर लांब, 2.5 मीटर रुंद व 2 मीटर उंच पत्र्याची बंदिस्त टाकी करण्यासाठी 120 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण खर्च किती होईल? मग आता आपल्याला हे काय दिले? इष्टिकाचिती दिले. मग इष्टिकाचितीचं आपल्याला एकतर घनफळ काढायचं का पृष्ठफळ काढायचं, तर ते कशावरून ठरवायचं म्हणलं तर हे तर काय दिले चौरस मीटर. आता चौरस मीटर म्हणजेच काय की पृष्ठफळ काढायचंय. तर पृष्ठफळाचा काय फॉर्म्युला येईल? हा फॉर्म्युला म्हणजे याचा ह्याच्याशी गुणाकार, 3.5चा 2.5शी गुणाकार, 3.5चा 2शी गुणाकार आणि 2.5चा आणि 2चा गुणाकार आणि त्याची दुप्पट एवढंच करायचं आपल्याला. एल एच किती दिले 3.5 2.5 अधिक 2.5 आणि 2 आणि 3.5 आणि 2चा गुणाकार किती येईल बघा. 3.5 आणि 2.5 यांचा गुणाकार आला 8.75 अधिक हे किती आलं 5, हे आलं 7, 7 आणि 5 12 आणि 8 20, 20.75 चा गुणाकार 200 होईल. हे आलं किती 41.5. आता 41.5 चौरस मीटर आलं आणि एका चौरस मीटरला खर्च किती 120. तर 41.5 चा गुणाकार होईल 120ची आणि तो गुणाकार किती येईल पॉईंट जाईल 4980. 12चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. प्रत्येक बाजू 10 मिलीमीटर असणाऱ्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती चौरस सेंटीमीटर. आता 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर, बाजू किती आहे 1 सेंटीमीटर. मग पृष्ठफळ काढायचं. पृष्ठफळ काय असते 6 बाजू वर्ग काय दिलाय घन, मग 6 आणि बाजू किती आहे 1 सेंटीमीटर, 1चा वर्ग किती येईल 6च. ऑप्शन 4 त्याचं उत्तर काय येईल ऑप्शन 4. क्वेश्चन नंबर 15 बघू. एका घनाकृती ठोकळ्याच्या सर्व कडांची एकूण लांबी. आता एकूण कडा किती असतात? एकूण कडा असतात 12. ठीक आहे. एका कडेची लांबी किती येईल 96 भागिले 12 8 सेंटीमीटर. एका कडेची लांबी किती आली 8 सेंटीमीटर. मग आपण पहिलं पृष्ठफळ काढू मग घनफळ काढू. पृष्ठफळ काय असतं घनाचे पृष्ठफळ काय असते 6 आणि बाजूचा वर्ग बरोबर. बाजू किती आहे 8 किती येईल 8 8 64 आणि 6चा गुणाकार 384 येईल. आणि घनफळ काय येईल घनफळ येईल बाजूचा घन म्हणजेच 8चा घन किती आला 512. आपल्याला 512 आणि 384 मधला फरक विचारलाय तो किती येईल तो येईल 128. पर्याय 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. पुढील प्रश्न बघू. एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर असून तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. पहिले तर आपल्याला बघावं लागेल की त्या हौदामध्ये किती पाणी बसतं. मग किती पाणी बसतं म्हणजे हे बघण्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल तर त्या हौदाचे घनफळ. मग हा हौद कसा दिसतोय आपल्याला इष्टिकाचितीच्या आकाराचा. तर इष्टिकाचितीचे घनफळ काय असतं LBH. ठीक आहे. सगळ्यांचा गुणाकार होईल 4 1.5 आणि 1. ठीक आहे. हे किती आलं 6 घनमीटर. आता 6ला आपण 1000 ने गुणलं तर किती आलं 6000 लिटर पाणी आलं. 6000 लिटर पाणी आलं. आता 8 लिटरची बादले तर 6000 भागिले 8 अशा किती बादल्या भरतील तर 750 बादल्या भरतील. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल.
3 सेंटीमीटर लांबीचे 3 सोन्याचे घन आता वितळवून त्यापासून एक सोन्याची इष्टिकाची ती तयार केली. आता 3 सेंटीमीटर लांबीचा घन आहे, ठीक आहे, असा घन आहे 3 सेंटीमीटरचा. मग त्याचे घनफळ काय येईल? बाजूचा घन, हे घनफळ असतं बाजूचा घन. मग किती येईल? 3 चा घन 27. असे किती घन आहेत? असे 3 घन आहेत. मग याच्याशी आपण 3 चा गुणाकार करून घेऊया. म्हणजे एकूण जी इष्टिकाची ती तयार होईल त्या इष्टिकाची तिचं घनफळ किती आलं? 81. इष्टिका चितीचे घनफळ किती आलं? 81. आणि इष्टिका चितीचं घनफळ काय असतं? LBH. आता जे LB आहे ते किती आहे? 27. H काढायचंय आणि हे दिले 81. 81ला जर आपण 27 ने भागलं तर काय आलं? H. उत्तर काय आलं? 3 सेंटीमीटर. 16चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. 16 सेंटीमीटर लांब, 11 सेंटीमीटर रुंद व 10 सेंटीमीटर उंच अशा धातूची भरीव इष्टिकाची ती. आता मग अशी आपण सेम असा प्रश्न सोडवलाय. इष्टिकाची ती त्यापासून 0.2 सेंटीमीटर जाडी व 2 सेंटीमीटर व्यास. आता व्यास दिलाय, आपल्याला काय लागते? त्रिज्या. 1 सेंटीमीटरची त्रिज्या असणार आहे. नाण्याच्या आकाराचे किती एकूण चकत्या बनतील? एकूण चकत्या बघा, वरती काय येईल? LBH आणि खाली काय येईल? पायावर्ग H. मग L काय दिलंय बघा? 16, 11, 10 भागाकारात 22/7. हे 7 काय होईल? वरती जाईल गुणाकारात. R ची किंमत किती दिली? 1च दिले. आणि H किती दिलाय? 0.2. मग इथला पॉईंट घालवला आपण आणि इथे एक 0 दिला, ठीक आहे. आता 11 × 11, 11 × 2 = 22. बे 8 16, 2 चौक 8, 10 चौक 40, 40 आणि 70चा गुणाकार 7 चौक 28, 28 वर 2 शून्य 2800 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल, ठीक आहे. हा आपल्या टॉपिकचा आजचा शेवटचा प्रश्न असेल. पुढील लेक्चरमध्ये आपण याचा 22.2 हा स्वाध्याय घेऊन येणार आहोत. तर ही स्वाध्याय मला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ पाहताय हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे काही मित्र आहेत जे स्कॉलरशिपचा अभ्यास करतायत तर त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. बघूया शेवटचा प्रश्न. एका घनाची बाजू 12 सेंटीमीटर आहे असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिकाची ती तयार केली, ठीक आहे. मग त्या इष्टिकाची तिचे घनफळ काय येईल? इष्टिका चितीचे घनफळ 3 आणि 3 घनाचे घनफळ 3 घनाचे घनफळ असेल, ठीक आहे. मग 3 आणि 12चा घन, ठीक आहे. घनाचं घनफळ काय असतं? बाजूचा घन, ठीक आहे. आणि इष्टिकाचे तिचं घनफळ काय असतं? LBH. ते किती दिलंय? 144 दिलंय आणि आपल्याला H विचारलंय. मग LB दिलंय. LB किती दिलंय? 144. H ची किंमत किती येईल? 3 × 12 × 12 × 12, ठीक आहे. H बरोबर काय येईल? भागिले 144. बघा 12चा वर्ग असतो 144. 12 × 36. 36 काय येईल? आपल्याला कशात दिले? सेंटीमीटरमध्ये. उत्तर काय येईल? 36 सेंटीमीटर. आपल्याला अचूक 2 पर्याय निवडायचे तर 36 सेंटीमीटर आणि 0.36 मीटर असे हे आपले 2 पर्याय असतील. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.